अध्यक्ष महोदय, आपल्या जाती जातीतली भांडणं, त्याच्यावर उपाय काय? वर्षानुवर्ष आपण हाच खेळ खेळणार आहोत. जे कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स मध्ये नाहीत, त्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स मध्ये नसलेल्या गोष्टी आपण इथे लावून देतो आणि सांगतो गुळ लावलाय, काय दिसत नाही. अध्यक्ष महोदय, हे गुळ लावण्याची कामं बंद करा. हे गुळ लावण्याची कामं बंद करा. आमचं साधं मागणं आहे. अध्यक्ष महोदय, आमचं साधं मागणं आहे. अध्यक्ष महोदय, आता त्यांना समजत नाही ना, ते आता काय सांगायचं, दुसऱ्याच्या संगतीत जाऊन मांडीवर बसलेत, त्यांना आता भलतेच जवळचे वाटायला लागलेत, त्याच्यामुळे शिरसाटांमध्ये परिणाम झालाय. अध्यक्ष महोदय, आमचा एकमेव मुद्दा आहे जातीनिहाय जनगणना. त्याला तुम्ही का घाबरता? झाली नाही, बिहारनी करून दाखवली ना. 85% समाज हा बहुजन आहे हे सांगण्याची हिम्मत बिहारनी दाखवली ना. ही जाती धर्मामधली भांडणं मिटवायची असतील तर अध्यक्ष महोदय, सरकारने जातीनिहाय जनगणनेचा विचार केलाच पाहिजे. आमचे नाना पटोले बाहेर गेलेत, ते अध्यक्ष असताना एकमताने निर्णय झालाय जातीय जनगणनेचा, तो अंमलात आणा. जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी, असं म्हटलं जातं. आमचं तेच म्हणणं आहे की ज्याची जितकी लोकसंख्या आहे त्यांना त्याला तितके अधिकार. भांडणच होणार नाही. ही भांडणं व्हावीत आपण म्हणून त्याच्यापासून लांब पळतो आहोत. ही अशीच पेटत राहावी, म्हणजे गरीब गरीब होत जाईल आणि श्रीमंत श्रीमंत होत जाईल. 85% मालमत्ता या देशातल्या 15% लोकांच्या हातात आहे. हे जे डिस्क्रिमिनेशन आहे, हा जो भेदभाव आहे, तो असाच वाढत गेला. शिरसाट साहेब, तुम्ही पण त्याच समाजातले आहात, तर आपल्या समाजाचं काही खरं नाही. कारण का शिक्षणाच्या बाबतीत अजूनही सर्वात मागासलेला समाज कुठला आहे? तो दलित आहे. आणि त्यांच्याबद्दल जर आपल्याला आपलं रूर भरून येत नसेल तर शिरसाट साहेब, आपण आपल्या धर्माशी, आपल्या समाजाशी, आपल्या जातीशी द्रोह करतो, हे लक्षात ठेवा. मी कुठनं बोलतोय हे महत्वाचं नाहीये इथे. मी काय बोलतोय हे लक्षात घ्या. समाज तुमच्याकडे अपेक्षेने बघतोय. तोही तुमच्याकडनं अपेक्षा करत नाहीये की जितेंद्र आव्हाडांची टिंगल करत ते कसे उभे आहेत हे बघा. ते तुमच्याकडनं अपेक्षा करतायत जितेंद्र आव्हाड जे बोलतोय ते शिरसाट साहेब जे मुख्यमंत्र्यांचे खास आहेत त्यांच्या कानापर्यंत पोहोचवणार का, ही अपेक्षा करतायत. तेव्हा शिरसाट साहेब, तुमचं हसणं, तुमचं मला टुमणे मारणं, हे जे बाहेर जात आहे ते तुमच्या इमेजला काय आजकाल हे बघा, गमतीने घेऊ नका. एकदा इमेज खराब झाली की त्याच्यासाठी 200 कोटी रुपये खर्च करावे लागतात. मुळामध्ये सभागृहामध्ये मी त्यांची कुठेही टिंगल टवाळकी केलेली नाही. त्यांना फक्त सभागृहाचा डेकोरम, कारण ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत. राहिला प्रश्न समाजाचा, कोणी कसा सर्वे केला त्याच्यावर उत्तर सीएम देतील. परंतु एक सांगतो, हे सर्व जे काही निघतं ना, जेव्हा अंगलट यायचा प्रकार येतो, आपल्या अंगावर काहीतरी येतंय, मग त्या टायमाला सर्व समाजाचं नाव घेऊन कसं भाषण करता येईल, ही जी काही प्रॅक्टिस आहे ना, ही प्रॅक्टिस सभागृहाने अनेक वर्ष पाहिलेली. म्हणून त्यांना मी एक विनंती करणार आहात की मला माझा समाज काय, तुमचा समाज काय, किंवा प्रत्येकाच्या समाजाचं असलेलं आजचं स्ट्रक्चर काय, हे प्रत्येकाला जाणीव आहे. प्रश्न असा आहे की आज आपण त्यांना काय देऊ शकतो आणि त्यासाठी सपोर्ट करणारे किती लोक आपल्या पाठीशी उभे आहेत हे चाचपणं हे काम आहे. म्हणून बाहेर काही बोलायचं, आतमध्ये काही बोलायचं आणि समाजामध्ये जे काही भांडण लावायचा प्रकार सुरू आहे
तो थांबवण्यासाठी आपण जी काही बैठका घेतो या बैठकीला अनुपस्थित राहणं आणि भाषण करणं आणि त्याच्यावर बोलणं आणि आम्ही समाजाचे खऱ्या अर्थानं पाईक आहोत हे दाखवण्याचा जो काही केविलवाना प्रयत्न आहे हे समाज सर्व उघड्या डोळ्यांनी पाहतोय. म्हणून तुम्ही बोलताना किंवा एखाद्या समाजाचा साईड घेत असताना स्पष्टपणे आपली भूमिका मांडली पाहिजे आणि ही भूमिका मांडताना ती दुपट्टी नसावी हे आमचा प्रयत्न आहे. दुपट्टी नसावी, जे काही असेल स्पष्टपणे जे समाजाला द्यायची भाषा करतायत एक आहे हे कुणबीचे जे काही सर्टिफिकेट द्यायचं काम गेल्या 40 वर्षात कोणी करू शकलं नाही ते या सरकारने केलं हे मान्य करावं लागेल आणि त्याचा तुम्ही साधं अभिनंदन सुद्धा करत नाही हे खरं दुर्दैव आहे. म्हणून कृपया भाषणामध्ये तोंडे मारण्यापेक्षा वस्तुस्थितीवर बोला. वस्तुस्थिती आवाड साहेब कन्क्लूड करा. आवाड साहेब. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न एवढाच आहे, मला अशी अपेक्षा आहे, जातीपातीचा प्रश्न नाही, प्रश्न इथल्या गरीबीचा आहे. जर गरिबांना न्याय मिळत नसेल आणि तो जर मी विधानसभेत मांडू शकत नसेल तर मी विधानसभेत आलोय कशाला? अध्यक्ष महोदय, एक तर पहिल्यांदा या 2 महिन्यामध्ये मला बोलायची संधी मिळाली आणि तर त्याचा वापर मी करू शकलो नाही तर माझ्यासारखा मूर्ख मीच. अध्यक्ष महोदय, मी जातीय न्याय जनगणनेवर कन्क्लूड करा. 45 मिनिट झाले साहेब, अजून बोलणारी संख्या विरोधी पक्ष नेत्याचा पहिला माणूस बोलतोय, विरोधी पक्षाचा पहिला माणूस बोलतोय. आता तुम्ही मला पण थांबवलं लागले तर करत व्हायचा. यादी ऐकू अजून खूप मोठी. 5 मिनिटं अजून काय जास्त गेले का आमचे मित्र शिलार बाहेर? अध्यक्ष महोदय, हे घ्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार NCERT राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात आराखडा जाहीर केला. त्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम या नावाखाली भगवद्गीता व मनाचे श्लोक मधील श्लोक समाविष्ट करण्यात आले. पण त्यामध्ये मनुस्मृतीचाही काही श्लोकांचा समावेश करण्यात येईल असे सांगण्यात आले. यात गांभीर्याची गोष्ट आहे की हे प्रकरण राज्यातल्या मंत्र्यांना माहितीच नाही असं वक्तव्य करण्यात आलं. राज्याच्या मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, शिक्षण मंत्र्यांना शिक्षण खात्यातील एवढ्या मोठ्या निर्णयाची माहिती नसावी हे या राज्याचं दुर्दैव आहे. अध्यक्ष महोदय, शिक्षण मंत्र्यांनी काही चांगले श्लोक घ्यायला काय हरकत आहे अशी विचारणा केली. काय हरकत आहे? ज्या मनुस्मृतीमुळे बहुजनांच्या अनेक पिढ्यांचं वाटोळं झालं त्या मनुस्मृतीतले चांगले श्लोक घ्यायला काय हरकत आहे असं म्हणणं हे महाराष्ट्राला शोभणं आहे? त्या डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली ती काय मस्करी होती? अख्ख्या मनुस्मृतीचा श्लोक आणि श्लोकाचा अभ्यास करून वर्णवर्चस्ववादाचा जन्मदाता मनू आहे. स्त्री ही दास्य आहे, स्त्री ही दासीच राहिली पाहिजे असा मनू श्रेष्ठ होऊ शकतो आणि त्याचा श्लोक हा अभ्यासक्रमात होऊ शकतो. हे ज्या त्यांचं ऑफिशियल पत्रक जे इथे सांगत होते ना ते बोललेच नाहीत. हे ज्या पत्रक, मी खोटं बोलत नाहीये, फक्त तळमळीने बोलतोय. कारण का जी व्यवस्था पसरलेली दिसते त्याच्यातनं विद्यार्थ्यांना शिक्षणच मिळणार नाही. शिरसाट साहेब, तुम्ही सगळ्या शाळांना एकत्र करतात, तुमच्या गावापासून शाळा किती लांब आहेत याचा तुम्हीच विचार करा. मला काही म्हणायचं नाहीये. माझी पोरगी आता एकटीच होती लंडनमध्ये. पण अध्यक्ष महोदय, आपल्या पोरांचा विचार करू नका. तुमची पोरं चांगली आता त्या तुमच्या 72 मजल्याच्या फ्लॅटमध्ये राहतील. पण जो पोरगा तुमच्या गावात राहतो त्याला जर उद्या 8 किलोमीटर चालावं लागलं तर तुमच्या मनाला पटेल. कारण का तुमच्याही गरिबीतनं तुम्ही इथपर्यंत आलात याचा मला अभिमान आहे. हा विचार तुम्ही करावा, आपण करावा, ह्या मताचा मी आहे म्हणून हे बोलतोय. मला कोणाला तुम्हाला अजिबात दुखवायचं नव्हतं. तुम्ही जर मला उभ्या राहण्यावर बोलला असतं तुमचा विचारही केला नसता मी. पण अध्यक्ष महोदय, हे सगळं घडत असताना मुंबईमध्ये अध्यक्ष महोदय काही झोपडपट्ट्या पाडल्या गेल्या. आवाड साहेब 50 मिनिटं झाले, थोडं कन्क्लूड केलं तर 1 तास घेणार. विरोधी पक्षाचा पहिला माणूस आहे ते 1 तास घेणार. बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अध्यक्ष महोदय,
पावसाळ्यामध्ये 1998 साली परिपत्रक निघालं. नलिनाक्षण नावाचे सेक्रेटरी होते की पावसाळ्यात एकही झोपडी पाडू नका. ती अधिकृत असू दे, अनधिकृत असू दे, कारण कुठलंही असू दे. पण अध्यक्ष महोदय, हे पहिलं वर्ष होतं. अध्यक्ष महोदय ऐकाल, ते तर ऐकायला कोण नाही, तुम्ही तर ऐका. अध्यक्ष महोदय, खेडानगर मधल्या 400 झोपड्या पाडण्यात आल्या. अध्यक्ष महोदय, सगळे दलित आणि मुसलमान होते. 400 झोपड्या ऐन पावसाळ्यात पाडण्यात आल्या खेडानगर. शासनाने त्याची चौकशी करावी. येलो अलर्ट असताना, म्हणजे जबरदस्त पाऊस पडेल असा अलर्ट असताना हे सगळे शासनाचे GR पायदळी तुडवत गरिबांना रस्त्यावर आणले. ते भीमनगरचं तर उदाहरण सांगूनच झालं. 4 जून पोलिसांच्या संरक्षणाखाली 800 झोपड्या तोडण्यात आल्या. आणि कोणी सांगितलं? तो ह्युमन राईट्स कमिशन. त्या ह्युमन राईट्स कमिशनला हे माहित नाही की हे या सरकारचं, म्हणजे जे शिंदे साहेबांनी 2021 साली त्याची पुनर्स्थापना केली आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब केला. शिरसाट साहेब, जे 1998 साली नलिनाक्षण यांनी काढलेलं सर्क्युलर होतं, त्याच्यावरती परत एकदा शिक्कामोर्तब केला. कोणी? तर गरिबाच्या घरात जन्माला आलेल्या एकनाथ शिंदे साहेबांनी. आणि झोपड्या तोडल्या जात आहेत. हाजी मलंग, तुमचा राग काय हाजी मलंगला मला माहित नाही, त्याच्यावरती मला बोलायचं नाही. पण तिथल्याही लाईनीत झोपड्या तोडण्यात आल्या आणि त्या लोकांना बेघर करण्यात आलं. म्हणजे गरीब 70 ने काही सालो का इतिहास आहे. आणि ती जमीन एका ब्राह्मणाची, हिंदूची आहे. आणि तो अधिकाराने सांगतो की हे त्यांचं स्थान आहे, त्याच्याबद्दल त्याच्यात जाऊया नको. पण तुम्ही मला शिरसाट साहेब सांगावं, तुम्ही धारावीत जा, रमाबाई आंबेडकर नगर मध्ये जा, साठे नगर मध्ये जा, कोण भेटतील हो तुम्हाला तिथे? कोण भेटतील? मग त्यांच्या जर झोपड्या पावसाळ्यात पाडल्या गेल्या तर तुमच्यातला माणूस जिवंत होणार नाही. तुम्ही माझ्या बरोबर मुख्यमंत्र्यांकडे येणार नाही भांडायला? एकदा सांगा हो की नाही. प्रश्न 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 तुमचा आणि माझा नाहीये. मग त्याच्याबद्दलच मी तुम्हाला आव्हान करतोय की तुम्हाला जर त्याची कळवळा नसेल तर कोणाला असला पाहिजे? त्यांच्याकडनं अपेक्षा नाहीये मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे की आपण दोघं तिघं मिळून जाऊया की झोपड्या तोडणं बंद करा पावसाळ्याच्या. अध्यक्ष महोदय, परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. आपण जर हे असे वागणार असू, अध्यक्ष महोदय, हे सगळं करत असताना समाजामधली अस्वस्थता कायम ठेवायची आणि भ्रष्टाचाराचे दरवाजे उघडून ठेवायचे. शिरसाट साहेब, ह्या तुमचा काही संबंध नाही, पण जरा ऐका भ्रष्टाचार काय लेवलला चालू आहे. मौजे पवई कुर्ला येथे सर्वे क्रमांक 19 पैकी भू क्रमांक 2 क्षेत्र 37,000 म्हणजे जवळजवळ 10 एकरची जमीन ही ULCच्या कायद्याखाली अधिग्रहित केली होती. सदर जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यानुसार पुनर्वसन योजना राबवण्याकरते किती अधिमूल्य घ्यावं हे अजून काही ठरलेलं नाही. कलम 20 अन्वये सूट देण्यात आलेल्या जमिनीवर अधिसूचित झोपडपट्टी असल्यास अशा क्षेत्राचा विकास करताना वार्षिक बाजार मूल्य तरतक्त्यातील दराचे 5% किंमत आकारण्याचं धोरण मंत्रिमंडळाने 2018 साली ठरवलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शासनाच्या नगर विकास विभागाने कोणताही शासन निर्णय अथवा अधिसूचनेत पालना पारत केली नाही. अधिकृत सूचना नसताना शासनाची, साहेब 1 मिनिट, महत्वाच्या विषयावर बोलतोय आणि मी विरोधी पक्षाचा पहिला आमदार बोलतोय. सदर जमिनीस 5% किंमत आकारून विकासासाठी उपलब्ध करून दिली ही बाब बेकायदेशीर आहे, असं करताच येत नाही. तसेच या जमिनीच्या संदर्भातील उच्च न्यायालय रिट याचिका क्रमांक 488/2008 दाखल असून याचिकेमध्ये 25/6/2000 अध्यक्ष महोदय 25/6/2008 रोजी
स्थगिती आदेश पारित केलेला असताना समिती त्याच्यावर 2008 साली स्थगिती आदेश आहे, तरी शासनाने ही जमीन मुक्त केली. या जमिनीचे मूल्य हे कमीत कमी 3000 कोटी रुपये आहे. या जमिनीचं मूल्य, एक मिनिट, या जमिनीचं मूल्य जे मी सांगितलं ना 3000 कोटी रुपये आहे. आणि त्यांचा अधिकार नसताना, कलेक्टर ऑफिसचा कुठलाही अधिकार नसताना, हायकोर्टाचा त्याच्यावर स्थगिती आदेश असताना ही जमीन मुक्त करून बिल्डरच्या घशात घालण्यात आली. एकीकडे सामाजिक अस्वस्थता ठेवायची, एकीकडे पवईला भीमनगर पडत असताना बघत बसायचं, आणि अशा जमिनी शासनाने आपल्या मंत्रिमंडळाच्या सहकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार कोणाच्या तरी घशात घालायच्या, हे काही योग्य नाही. अध्यक्ष महोदय, शेवटची 5 मिनिटं. इंडियन फार्मर्स कंपनीने 1 तास होते 5च मिनिटं. इंडियन फार्मर्स कंपनीने येथील 100 शेवटचा मुद्दा. इंडियन फार्मर्स कंपनी येथील 114 एकर जमिनीचा शर्तभंग केला. शर्तभंगामुळे जिल्हाधिकारी यांनी सदर जमीन ही सरकार जमा करून घेतली. परंतु महसूल मंत्र्यांनी, अध्यक्ष महोदय ऐका आणि मंत्री महोदय ऐका, परंतु महसूल मंत्र्यांनी त्यांच्याकडे फैल तपासणी प्रकरणात कंपनीवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता, अधिमूल्य न करता सदर जमीन कंपनीला देऊन टाकली. शर्तभंग केलेली जमीन. मुख्यमंत्र्याचा हा आदेश कलेक्टरला गेला. चांगला कलेक्टर असेल, खेडकर सारखा नसेल, परीक्षा देऊन आला असेल. अध्यक्ष महोदय, कलेक्टरांनी तो प्रस्ताव पुनर्वलोकन करता महसूल मंत्र्यांना परत पाठवला की हे मला करता येणार नाही, हे शक्य नाही. यापूर्वीच महसूल मंत्र्यांनी आदेश पारित करीत असताना मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडवून हा आदेश का काढला, ह्याच्याबद्दल संपूर्ण महसूल विभागात चर्चा होत होती की आदेशने 114 एकर जमीन शिरसाट साहेब बोरिवलीला शर्तभंग झालेली देऊन टाकली. काही दंड नाही, काय नाही देऊन टाकली. जेव्हा पुनर्वलोकन करता ही जमीन याचा निर्णय, याचा आपण परत अभ्यास करावा असं जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून टाकलं आणि फाईल परत आली, तेव्हा आपल्याच निर्णयाला माननीय महसूल मंत्र्यांनी स्थगिती दिली. याचा अर्थ काय समजायचा? अध्यक्ष महोदय, म्हणजे हे कायद्याचं राज्य आहे की नाही? एकीकडे गरीबांना गरीब, श्रीमंतांना श्रीमंत हे करण्याचे उद्योग जर शासन करणार असेल, आमचे उद्योग, आमचे धंदे हे आता सगळे गुजरातकडनं येणार असतील, तर आम्ही मराठी माणसांनी करायचं काय? अध्यक्ष, मराठी माणसाचा अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. उगाच नाही तुमची सीट पडली अयोध्येमध्ये. अयोध्याचे सगळे कॉन्ट्रॅक्ट हे गुजरातने दिलेले होते आणि म्हणून रामलल्लाच्या भूमीत देखील तुमचा पराभव झाला. अध्यक्ष महोदय, जिथे जिथे समाजावर अन्याय कराल, तुम्ही आज मराठी माणसांवर अन्याय करतात, तुम्ही मागासवर्गीयांवर अन्याय करतात, तुम्ही बहुजन समाजावर अन्याय करतात. तो बहुजन समाज तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.